चारचाकी वाहनांमुळे राज्यातील 2 कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय। दरम्यान पुढील आठवड्यामध्ये चारचाकी वाहनांची पडताळणी होणार आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे। मात्र फेब्रुवारी संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही आहे। मात्र आपण जर बघितलं तर आता मार्च महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे। तोपर्यंत चारचाकी वाहनं असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा पूर्ण होणार आहे, ही माहिती सध्या तरी दिली जाते। नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींना बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे। फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार त्या संदर्भात मोठी अपडेट, मोठी खुशखबर समोर आलेली आहे। तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये जे आहेत ते अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। सर्वात मोठी अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। ठीक आहे, तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। मोठी अपडेट काय आहे, मोठी खुशखबर काय आहे, तर शासकीय नियमानुसार योजनेचे पैसे आता केवळ आधार सीडिंग असलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्याला तुमचे आधार कार्ड सर्वात शेवटी लिंक करणे महत्त्वाचं आहे। तसेच त्याच खात्यात पैसे जमा होतील। तुमचे खाते सक्रिय नसेल किंवा आधार लिंक नसेल तर 21 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, मोठी बातमी आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे। आणि फायनली तुम्ही इथं बघू शकता सर्व लाडक्या बहिणींना नेहमीच्या तुलनेत यावेळेस बघू शकता की सरकारने सोडलेल्या निधींमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे। दरवेळेस साधारणपणे 400 कोटीच्या आसपास असणारा निधी यावेळेस 93 ते 100 कोटीच्या दरम्यान आहे। जर या निधीला 1500 रुपयाचे विभागले तर साधारणपणे 62 ते 63 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, तांत्रिक अंदाज लावला जात आहेत। यामुळे उर्वरित महिलांच्या पात्रतेबाबतची मोठी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। बघा, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे। त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी, लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। सरकारने केवळ चारचाकीच नाही तर गाडी किंवा सरकारी नोकरी एवढेच निकष न ठेवता आता गुपित पडताळणी सुरू केलेली आहे। काही व्हेरिफिकेशन करून कठोर नियम लागू केलेले आहेत आणि त्यातच तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना नियमानुसार, शासकीय नियमानुसार योजनेचे पैसे केवळ आधार सीडिंग असलेल्या खात्यात जमा केले जात आहेत। जर तुमच्याकडे ते एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्याला तुमचे आधार कार्ड सर्वात शेवटी लिंक आहे त्याच खात्यात पैसे जमा होतील। तुमचे खाते सक्रिय नसेल किंवा आधार लिंक नसेल तर वाढीव 21 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, अडचण येणार आहे। बघा, तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मोठी अपडेट आहे। ई-केवायसीची ज्या त्रुटी आहेत, तुम्हाला ज्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आहेत, ज्या महिलांची ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली गेली होती किंवा नजर चुकीने सरकारी नोकरदार या पर्यायावर क्लिक केले, त्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत। कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न, ज्या घरांमध्ये उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांच्या आत असला तरी घरातील सर्व सदस्यांचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांच्या वर जात असल्याचे आढळल्यास त्यांना अपात्र केले जात आहेत। बघा, आता एखाद्या महिलांनी बघा चोरून उत्पन्न तिथं समजून घ्या कमी टाकलेलं आहे उत्पन्न दाखल्याच्या वेळेस, आणि त्यांचं तिथं उत्पन्न जर जास्त जात असेल तर त्यांचेसुद्धा हप्ते बंद केले असेल। आणि बहिणींनो, तुम्हाला मागील हप्ता मिळाला होता का तुमचे नाव पात्र यादीत आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला ताजी आणि लेटेस्ट माहिती उपलब्ध करून देऊ शकतो। बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे। जर तुम्हाला आधार सीडिंग बँक स्टेटस चेक आहे ते कसं तपासायचं आहे, बघा, आधार सीडिंग असलेल्या स्टेटस जे आहे ते केवळ बँकेत जाऊन तुम्हाला विचार करू शकता। तिथं UID आहे, या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे बँक खाते आधार सीडिंग लिंक ॲक्टिव्ह आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता। ई-केवायसीची मुदत सरकारने ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत 2026पर्यंत मुदत देण्यात आली होती, तरी जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी ती आजच पूर्ण करणे गरजेचं आहे। बँकेचा प्रकार, तुमचा बँके कोणत्या खात्यामधील तांत्रिक अडचणीमुळे 50 ते 60 लाख महिलांचे पैसे रखडलेले आहेत। बघा, चालू असल्याची खात्री करा, अशी मोठी अपडेट आहे।
आणि सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त पूर्ण बघायचं आहे. व्हिडिओला पूर्ण तुम्ही वॉच करायचं आहे, कारण व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला पुढची जी माहिती आहे ती समजणार आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे. सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे, नवीन अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नवीन टप्प्यावर पोहोचली आणि सरकारने योजनेचा मासिक हप्ता आता 1500वरून 21 करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ही वाढीव रक्कम खात्यात जमा होण्यासाठी काही तांत्रिक अटींची पूर्तता करणे अनिवार्य असणार आहे. जर तुमचे बँक खाते DBT आणि यासाठी पात्र असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो किंवा तुम्हाला हप्ता वेळेवर जमा होऊ शकतो. मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट लाडक्या ताईंसाठी. त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी जे आहेत ते खुश झालेले आहेत. 2121 रुपये तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत. 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा जमा होणार. काही लाडक्या बहिणींना सुद्धा 3000 रुपये जमा होणार. ज्यांना जानेवारीचा हप्ता झालेला आहे, जानेवारी प्लस फेब्रुवारी तुम्हाला 3000 रुपये सुद्धा हप्ता मिळू शकतो. आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जशी जशी माहिती येणार आहे तशी माहिती मी तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे, पूर्ण कंटिन्यू वॉच करायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजना इथं बघू शकता. योजनेचा हप्ता 2026 हप्ता इथं 1500 बघू शकता. त्याहून 2100 रुपये हे मिळणार. फक्त हे काम तुम्हाला एवढं काम तुम्हाला तिथं करायचं आहे. सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट आणि जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी मी लाडक्या बहिणींसाठी रोज घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.